श्री स्वामी समर्थ. आज आपण घरामध्ये मोरपीस असल्याने कोणते फायदे होतात याविषयी माहिती जाणून घेणार आहोत. एक आहे कालसर्प. ज्या व्यक्तीच्या कुंडलीत कालसर्प योग आहे अशा व्यक्तीने 7 मोरपंख घेऊन स्वतःच्या उशीत ठेवाव्यात. 7व्या दिवशी ते मोरपंख उशीतून बाहेर काढून पश्चिम दिशेला भिंतीवर लावावेत. त्यासोबत अजून 11 मोरपंख वाढवावेत. कालसर्पाचा प्रभाव कमी होऊ लागेल. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष. प्रवेशद्वाराचा वास्तुदोष असेल तर मोरपंख दाराच्या आतून व बाहेरून लावावेत. वैवाहिक जीवन. पती पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण झाला असेल किंवा गोष्ट घटस्फोटापर्यंत जाणारी असेल तर नाचणाऱ्या मोराचे चित्र घरात लावावे. राधाकृष्णाची मूर्ती घरात असेल तर त्यावरही मोरपंख लावावे किंवा बेडरूममध्ये पश्चिम किंवा पूर्व भिंतीवर एक मोरपीस लावावा. राहूची महादशा. ज्याच्या पत्रिकेत राहूची महादशा असेल त्यांनी आपल्या घराच्या वायव्य कोपऱ्यात मोरपीस लावावे. प्रभाव कमी होण्यास मदत होईल. हट्टी व तापट मुले. मुले खोडकर किंवा जिद्दी असतील तर मोरपंख त्यांच्या माथ्यावर धारण करून द्या अथवा एका हात पंख्यात मोरपीस लावावे व त्याने मुलांना वारा घालावा. त्यामुळे तापट व हट्टी मुले शांत होतात. स्वयंपाकघरातील वास्तुदोष. स्वयंपाकघरातील नैऋत्य कोपऱ्यात लाल धाग्यात सफेद कवडीसोबत 2 मोरपीस बांधावेत. शत्रू मित्र बनवण्यासाठी पुष्प नक्षत्रावर मंगळवार अथवा शनिवार असल्यास मोरपिसावर अष्टगंधाने शत्रूचे नाव रात्रीच्या वेळी लिहून सकाळी ते मोरपिसा पाण्यात प्रवाहित करावे. लहान मुले रात्री घाबरणे यासाठी चांदीच्या ताईतात एक छोटा मोरपीस टाकून मुलाच्या गळ्यात सोमवारी बांधावा. या उपायाने लहान मूल रडत असल्यास त्याचे रडणेही बंद होईल व त्यास नजरही लागणार नाही. प्रगतीसाठी. घरातील आग्नेय कोपऱ्यात मोरपीस लावल्यास अचानक येणाऱ्या संकटापासून मुक्ती मिळेल व प्रगती होऊन समृद्धी होईल. देवघर. आपण करत असलेल्या सेवेचे सफलतेने फळ मिळवण्यासाठी देवघराला मोरपंखाने सजवावे व कुंकू लावून पुजावे. सुखमय जीवन. वृंदावनात घराघरात सुख समृद्धी नांदत होती. मोरपीस कोठेही असो त्या ठिकाणी शुभाची निर्मिती होते. कार्यक्षेत्रात तसेच घरात 6 मोरपंख स्थापित केल्यास सुखशांती निर्माण होऊन चिंता दूर होईल. असा हा छोटासा मोरपंख अनेक दृष्ट्या उपयुक्त असून यामुळे सुखशांती व समृद्धी वृद्धिंगत करणारा आहे. श्री स्वामी समर्थ.